नमस्कार, येवकार तुमकां. युजली आमी पॉडकास्ट करता तेन्ना एक गेस्ट आसता आनी तेजे विशीं उलयता, तेज्या सब्जेक्टा विशीं उलयता. आतांचो पॉडकास्ट युनीक आसा 2 कारणांक लागून. एक म्हणजे आमचे बरोबर आसा ते एक न्ही जाल्यार 2 गेस्ट, आनी आमचे बरोबर अशे एक गेस्ट आसा वूड आयडियली गो एटलीस्ट ऑन अवर शो एज द यंगेस्ट गेस्ट एवर शॉट ऑन एनी ऑफ द पॉडकास्ट. आनी आमच्या बरोबर आसा जनार्दन भेरे आनी तांची चली स्वानंदी. आनी तुमकां जर दिसत की जनार्दन भेरे इज अ चीफ गेस्ट, नो, स्वानंदी इज द चीफ गेस्ट, कारण शी हॅज वोन सो मेनी एक्कोलेट्स आनी मराठीन पॉडकास्ट करता, सो म्हाजी मराठी चुकली जाल्यार तुमी माफ करचो. शी इज रनअवे फायनलिस्ट फॉर इंडिया किड्स फॅशन वीक एट पुणे. शी इज अ फॅशन स्टार फॉर इंडिया ग्रँड विनर pageant show organized by NK Academy. She started as Junior Miss Goa 2025, Junior Miss Photogenic in a parent show organized by Fashion Model of India. She performed as a runway model for Mandar Kane Entertainment Panvel. She started as the most talented Miss Goa 2025 and first runner-up Little Miss Goa at Gracia Stella Show. बरोवन हाडचें पडटा, इतलें लांब आसा ताजी लिस्ट एंड वी आर प्रावड ऑफ हर. शी इज फ्रॉम पोंडा, शी इज फ्रॉम कवळेच्यान. तुमी लिस्ट खूब आसा आनी ताचे बाकीच्या हातून जाल्यार पळयता अचिवमेंटान शी इज ऑल्सो गोल्ड मेडलिस्ट इन ऑल गोवा स्केटींग चॅम्पियनशीप ऑर्गनायज्ड बाय स्पोर्ट्स अकॅडमी इन गोवा. आनी शी इज ऑल्सो लर्निंग भरतनाट्यम. शी इज अ फ्री स्टायल डान्सर अँड परफॉर्म वेरियस शो. सो गेस्टाकूच आमी इंट्रोड्यूस करपाक लावया पयलीं. म्हणजे स्वानंदी, तुझं नाव सांग आणि तुझं इंट्रोडक्शन कर. स्वानंदी कुठनं? जनार्दन भेरे. Hello friends. My name is Swanandi. I am 5 years old. My hobby is skating, Bharatanatyam and gymnastics. My school name is Dr. Keshav Badira Medical School. I am studying in the UKG. Thank you. थँक्यू. ओके, हे म्हाका दिसता ताणें स्टेजीचेर म्हणपा खातीर बाय. बरोबर. सो खुबशे हातून ताणें अचिवमेंट केल्ले आसात. जयपूर विपूर वचून ताणें परफॉर्म केल्लें आसा. फर्स्ट टायम जेन्ना ते स्टेजीचेर गेले ते कितल्या वर्साचे आशिल्ले? सो तेन्ना ते सादारण 4.5 years आशिल्ले. खरें तर ताची सुरवात अशी जाली की घरांत जशी बाकीची भुरगीं युट्यूबाचेर विडियोज पळयता किंवा कार्टून्स पळयता, तर तशें ते कार्टून पळयता सडनली ताणें चुकून एक सम रॉंगली बटन दाबलो जितून फॅशन शो सुरू जालो. एंड समहाव ताका ते आवडपा लागले, ते पळयत रावपा लागले. सो कॉन्शियसली ते स्वता घरा प्रॅक्टीस करपाक लागले. सो ते पळोवन आमकांय दिसपाक लागली खंय तरी ताका त्या गोश्टींत इंट्रस्ट आसा. सुल्ली ते आपूण जावन कार्टून न लायता फॅशन शोचे व्हिडियो लावपाक लागले युट्यूबाचेर. सो अशें करून ताची ती जर्नी सुरू जाली की फॅशन शोत ताका. आनी मागीर इन्स्टाचेर आमकां सर्फींग करतना एक इंडिया फॅशन वीक म्हणून पेज मेळ्ळी, जितून ल्हान भुरग्यांक डिझायनर कपडे घालून तांकां रॅम्प वॉक करपाक दिता, पूण तितून सिलेक्शन प्रोसेस आसता. सो आमी वी कॉन्टॅक्टेड डेम. त्यांनी आमकां सांगलें की भुरग्याचे फोटो धाडा, त्याचो एक इंट्रोडक्शन व्हिडियो करून धाडा आनी ताचो वॉकाचो एक व्हिडियो करून धाडा. सो आमी ते तशें करून धाडले. सो शी गॉट सिलेक्टेड. म्हणजे देर वर समर अरावंड 9,000 एंट्रीज वेर देर. इट्स आउटसायड गोवा. पुण्यात जाल्लो हो शो. पुणे जाल्लो. हय. सो इट वॉज अ 12th edition ऑफ दॅट पर्टिक्युलर शो. सो इट वॉज वन ऑफ द रिनाउंड शो फॉर किड्स फॅशन एज सच. सो थंय अरावंड 9,000 एंट्रीज आयल्ले खंय तांकां, आनी तितूंतल्यान दे हॅव सिलेक्टेड अरावंड 50 किड्स. सो शी वॉज सिलेक्टेड अमॉंग देम. सो आमी तांकां घेवन गेले पुण्या. आदले दीस तांचे रिहर्सल आशिल्ले आनी दॅट वॉज अ सिच्युएशन की थंय वतकीर आमकां कळ्ळें की वी हॅव टू ड्रॉप हर टू देम आनी वी कांट स्टे वीथ देम. म्हणजे तांकां भुरग्यांक भितर सोडपाचें. देन ऑलमोस्ट फॉर हाफ डे दे वील टेक केअर ऑफ चायल्ड. ते तांकां कपडे ट्रायल करतले, ते तांकां रिहर्सल्स करून घेतले, पूण पेरंट्स कांट स्टे वीथ देम. आनी बिकॉज शी वॉज ओन्ली 4.5 years ओल्ड, तो पर्यंत ते केन्नाच आमकां सोडून अशें दुसऱ्या वांगडा रावनाशिल्ले. सो वी वर ऑल्सो लिटल स्केप्टिकल, ते रावतले का ना रावतले. बट स्टील बिकॉज वी वर देर अरावंड,
सो आमी ताका सोडले भितर. आमी तांकां सांगलें की ते केन्ना रावना, जर इन केस ते रावना जाल्यार आमकां फोन करा, वी वील कम अँड पिक हर अप. पण इन फर्स्ट अटेम्प्ट ओनली शी वॉज सो एक्सायटेड लुकींग एट किड्स अराउंड, आणि ताणें सुरू केलें की म्हणजे नॅचरली शी स्टार्टेड वॉकिंग ओवर देर एंड ऑल, अँड एवरीबडी स्टार्टेड एप्रिसिएटींग हर. सो तेन्ना आमकां रियलायज जालें की दॅट नॅचरल इन्स्टिंक्ट इज देर वीथ हर. म्हणजे जे केन्नाच आमकां सोडून रावनाशिल्ले थंय वीथ अननोन पीपल शी वॉज कम्फर्टेबल. सो दॅट वॉज द फर्स्ट मुमेंट वेन वी रियलायज की ताका ह्या गोश्टी करपाक खूब आवडटा, ते मना पासून करता, आणि त्या खातीर आमी ताका मागीर वेगवेगळ्यो संदी दीत गेले जशे जशे आमकां ऑपॉर्च्युनिटी कळपाक लागली. फर्स्ट टायम ताका स्टेजीचेर पळयल्लें तेन्ना आय थिंक मोस्ट ऑफ द पेरंट्स ताका एक इमोशनल आउटबस्ट आसता की आपल्या भुरग्याक परफॉर्म करतना पळोवप बिवन. वॉट इज युअर इमोशनल देन? सो वी वर लिटरली इन टियर्स टू बी व्हेरी फ्रँक. कारण फ्रँकली माझ्या फ्रेंड सर्कलात जावं माझ्या मिसेसच्या फ्रेंड सर्कलात किंवा आमच्या समहाव इन गोवा आमच्या कडेन तशें कल्चर ना की वेर किड्स वील गो फॉर फॅशन शो एंड ऑल. सो आमच्या खातीर हें सगळेंच नवें आशिल्लें. आणि वी वर प्रावड की आमची चली नॅशनल प्लॅटफॉर्माचेर वचून शी इज परफॉर्मिंग, अँड दॅट टू एट द एज ऑफ 4.5 years. सो दॅट वॉज अ फर्स्ट मुमेंट वीच वी ऑल्सो फेल्ट प्रावड की इतले ल्हान चली आसून सुद्दां ते स्वता इतले कॉन्फिडंटली शी परफॉर्म्ड, शी डीड अ कॅटवॉक. त्याच्या उपरांत ताका इनफॅक्ट एक मॉडेलिंगाची संदी मेळ्ळी ताका. शी वॉज सिलेक्टेड फॉर अ ब्रँड फोटोशूट. ओके. सो दॅट वॉज अ रिकॉग्निशन फॉर हर वॉक वॉट शी परफॉर्म. म्हणजे दॅट इज द मुमेंट वीच वी लिव्ड फॉर एवर इन लायफ नाव, की इट इज अ मेमरी फॉर लायफ. आतां म्हाका इंट्रोडक्शनान सांगपाक विसरलो, शी इज ऑल्सो मॉडल फॉर एशियन पेंट्स रायट नाव. येस. आनी जर IPL लोक पळोवपी आसत आनी तेंचे मदीं एड येता म्हणून फुडें धुकलू नाका, धुकलपाक मेळना आयडियली, पूण एड येता तेन्ना रावा. आमचे गोंयचे चली थंय आसतले. स्वानंदी इज देर इन दॅट एड एशियन पेंट्स. वील कम टू दॅट लेटर. हो मातसो हायलायट लोकांक सांगपा खातीर बिफोर आय फॉरगेट. सो तुमचो बॅकग्रावंड सांगा. यू आर अ बँकर? हय, आय एम अ बँकर बाय प्रोफेशन. म्हजी मिसेस शी इज अ प्रोफेसर इन कॉलेज. ओके. शी इज विवेकानंद कॉलेज बोरीम, आणि आय वर्क फॉर HDFC बँक. यू वर्क फॉर HDFC बँक. येस. सो तुमचे मॉडेलिंग बिडेलिंग केन्ना लायफान ना? ना, केन्नाच ना. दूर तुमी कॉलेजीन बी केन्ना करूं ना. पण आय वॉज इन टू थिएटर, आय वॉज इन टू म्हणजे एक्टिंग बी करताले आमी. ओके. बट नेवर इन टू मॉडेलिंग एंड ऑल. Okay, now acting is also a sort. Okay, yes. So it started like that. Yes. And first time तुम्ही ताका पळयले, and then first photo shoot जालो. Correct. Then परत then you thought of continuing with it. हय. सो पुण्यांतल्यान आमी आयल्या उपरांत देर वॉज लॉट ऑफ रिकॉग्निशन दॅट वी एक्सपिरियन्स इन पुना ऑल्सो, की बिकॉज शी वॉज डुईंग विदाउट एनी फीवर, बिकॉज शी वॉज व्हेरी कॉन्फिडंट. म्हणजे जे थंय रिनोन लोक आशिल्ले, the one point what they mentioned to us is ki one is she is very focused. म्हणजे when she is walking on the ramp she is only herself. ताका मागीर आजूबाजू कितें आसा कांयच लागना. that was really a plus point what everybody told us ki because we were new into this, we were not aware, but their cool and calmness while walking on the stage आणि her confidence what she shows on body language basically, that was her plus point which outstand by any other बाकीचे जे contestant आशिल्ले ते. सो त्या खातीर आमकां ते खंय तरी एक वी वर गेटिंग दॅट पॉझिटिव्ह फील की ताका ह्या पर्टिक्युलर फिल्डांत इंट्रस्ट आसा आनी ताका तें करपाक आवडटा. सो आफ्टर कमींग बॅक ऑटोमॅटिकली आमकां वी वर स्टार्टींग गेटींग कॉल्स की हांगा शो आसा, थंय शो आसा. सो अशे रेफरन्सीस येवपाक लागले. म्हणजे फ्रॉम महाराष्ट्र सो लॉट ऑफ पीपल, नोन पीपल एज सच, दे स्टार्टेड रेकमेंडींग अस. आणि अशें करून ताका वेगवेगळे फॅशन शोचे ऑफर येवपाक लागले. तुमी ताका अशें ट्रेंड खंयच घालूं ना टू ट्रेन हर इन फॅशन ना, हाव टू वॉक, रॅम्प वॉक हाजे बी? करेक्ट. सो फ्रँकली आमी फॉर्मल ट्रेनिंग अशें ताचें आजून जावं ना अबावट फॅशन शो एज सच. द ओनली लर्निंग वॉट शी इज कंटिन्युईंग इज ते विडियोज पळयता ऑन यूट्यूब. की म्हणजे ते स्वता रादर व्हिडिओ पळोवन शी हरसेल्फ प्लॅन की आपण सेल्फ टॉट सामकें. म्हणजे युजली फॅशन शोत देर युजली 3 रावंड आसता पेजंट शोत. एक एथनीक रावंड आसता, एक टी शर्ट रावंड आसता, म्हणजे त्यांचो जो ऑर्गनायझर आसता त्यांचो प्रमोशनल टी शर्ट रावंड आसता, आणि एक वेस्टर्न गाऊन रावंड आसता. सो इट इज एक्सपेक्टेड की प्रत्येक रावंडाक तुजो वॉक वील बी लिटल डिफरंट, यू वील बी हॅविंग अ डिफरंट पोजीस.
सो हे सगळें ते रादर स्वता आतां म्हणजे वॉयस ओवराचेर युट्यूबाक सिलेक्ट करपाक मेळटा कितें पळोवपाक हय, जायना. हय. सो शी डज दॅट ऑन हर ओन. इन हर फ्री टायम शी वॉचीज यूट्यूब, नॉट कार्टून बट ऑल दीस फॅशन शो रिलेटेड विडियोज. सो करियर सीम्स टू बी चार्टेड आउट फॉर ताका तुमकां दिसता. सो म्हणजे ताका तुला दोन आवडतं, गोष्टी- तुला काय आवडतं? वेस्टर्न आवडतं, गाऊन आवडतो, काय आवडतं ते सांग. आता बाबांनी सांगितलं एवढं, तू सांग तुला काय, तुला फॅशन शो मध्ये काय आवडतं? तुला काय काय वॉकिंग. वॉकिंग करायला आवडतं. गाऊनमध्ये हां की टी शर्टमध्ये? गाऊन. गाऊनमध्ये का? गाऊन चांगला वाटतो. ओके. तुला भीती वाटत नाही जेव्हा तू स्टेजवर जातेस तेव्हा पुढे लोकांना बघून? नाही, घाबरत नाही. इंट्रोडक्शन तू करून दिलंस ते बरं. स्वानंदी म्हणजे काय? स्वानंदीचा अर्थ काय? तू इंट्रोडक्शन मध्ये सांगत नाही स्वानंदी. माय नेम इज स्वानंदी. जयपूरचं introduction. स्वानंदी मीन्स स्वानंदी मीन्स द वन हू इज ऑलवेज हॅपी. येस. करेक्ट. ओके ओके. हाका ताका इंट्रोडक्शन बी तुमी पयलीं प्रॅक्टीस करून हें हय. करता आसतलें. सो इनफॅक्ट ताचो शी हॅड वन फोबिया की आमी घरांत मराठी उलयता हय. किंवा तेचें स्कूल आसा तें मराठी मिडियम आसा. हां आणि जेन्ना आमी पुण्याक गेले किंवा मागीर ताचें जेन्ना सिलेक्शन जालें फॉर ज्युनियर मिस इंडिया, एक गोश्ट आमी रियलायज केली की सगळे कडेन इंग्लीश उलयता आणि शी नेवर स्पोकन इंग्लीश अर्लियर अदरवायज. तर तेन्ना ताका रियलायज जालें की आपणाक कितें तरी येयना हां आणि शी फेल्ट दॅट डिस्कम्फर्ट ओके. की थंय सगळे इंग्लीश उलयता, मागीर आपूण कशें उलयतले, हां आपणाक उलोवपाक कळपाना. सो तेन्ना आमी थ्रू वन ऑफ माय फॅमिली फ्रेंड वी गॉट अ रेफरन्स ऑफ अ रिसोर्स पर्सन फ्रॉम बेलगाम. ओके. म्हणजे शी इज रिसोर्स पर्सन इज बेजिकली इन द फिल्ड ऑफ भुरग्यांचे शी टेक्स इंग्लीश क्लासीस, शी टेक्स कॉन्फिडन्स टॉकिंग क्लासीस एंड ऑल. ओके. सो आमी मागीर ते ऑनलायन कोचिंग ताका सुरू केलें. मिसेस दिपा म्हणून आसा बेळगांवच्यान. हां सो ज्युनियर मिस इंडियात जेन्ना ताचें सिलेक्शन जालें, हां त्याचें सिलेक्शन जाल्लें समवेर इन द मंथ ऑफ ऑक्टोबर आणि ज्युनियर मिस इंडिया शो वॉज सपोज टू हॅपन इन द मंथ ऑफ जानेवारी. सो वी हॅड गूड 2 months टायम. सो तेन्नाच्यान आमी थोडेशें ताका ऑनलायन कोचिंग सुरू केल्लें स्पेसिफिकली फॉर इंग्लीश स्पिकींग. कारण एक तर आमी घरांत उलयना किंवा त्याच्या स्कुलांतूय कोण उलयना. सो शी हॅड दॅट मायंडसेट की आपणाक उलोवपाक जमपाना अशें. पण आता इंट्रोडक्शन इंग्लिशीन करून सो आतां इंट्रोडक्शन आमी In पयलीं fact, शिगम्याच्या टायमाचेर, सॉरी म्हाका याद जाली तशी, शिगम्या टायमाचेर जेन्ना ती वेशभूषा आसता तेन्ना भुरग्यांक उबें केल्या नंतर पेरंट इतले नर्वस आसता आनी ते एक एक मागीर जोक जायत उरता. बरोबर. म्हणून म्हाका दिसता ताका तशें कांयच करचें पडूं ना. ताका वन्स शी इज ऑन स्टेज करेक्ट. शी ओन्स द स्टेज म्हणटा तशें. कम्प्लिटली म्हणजे टचवूड रायट फ्रॉम फर्स्ट टायम वेन शी वेंट ऑन स्टेज केन्नाच अशें जावना की नर्वस जाला किंवा भिला. समहाव शी वॉज व्हेरी कॉन्फिडंट फ्रॉम डे. तुमी नर्वस आसतले पूण आमी नर्वस आशिल्ले. इनफॅक्ट लिटरली आय वॉज स्वेटिंग ओके. की कशें करतले ते एंड ऑल. म्हणजे फॉर अस इट वॉज अ कंप्लीट न्यू थिंग एज सच. सो भुरग्यांचे न्ही हे एक खूब वाखाणण्याचो गूण आसता जो आमकां व्हडल्या मनशाक करपाक जमना. बिकॉज दे आर इनोसंट. तांकां कांयच पडलेलें नासता आजू बाजू कितें जाता बी. दे आर ऑन देअर ओन अँड दे वील डू वॉट दे लायक. सो त्याच्या बाबतीत ते तशें घडत गेला. प्री कन्सेप्शन काय नसता, कांयच ना. कोण कितें म्हणटलो कारण अनुभवूय नासता न्ही. स्टेजीचेर फेल जाले तेन्ना बरोबर, तशें जाल्लें असलें बरोबर, कांय मनान नासता. बरोबर. पूण ते So, प्लस पॉयंट जावन दॅट वॉज अ प्लस पॉयंट. आणि दॅट गिव्स हर लॉट ऑफ बूस्ट रादर की बिकॉज शी नेवर मायंड की लोक कितें चिंततले किंवा लोकांक कितें दिसतलें. शी नेवर थॉट ऑफ ऑल दॅट थिंग. सो शी वॉज ऑन हर ओन. म्हणजे घरांत सुद्दां अजून सुद्दां त्याचं हॅबिट अशें शी लव्स डान्सिंग. हां सो घरांत ते युट्यूबाचेर खंयचें सॉंग प्ले करता आणि लुकींग दोज स्टेप्स शी डिसायड हर ओन डान्स.
अच्छा. म्हणजे जरी ते डान्स क्लासाक वता आसतले किंवा ते भरतनाट्यमूय शिकता, पूण ते घरा स्वता वेगवेगळी सोंगां लावन ते सोंगां विडियोज पळोवन शी प्लॅन्स टू डान्स हरसेल्फ, म्हणजे स्वता शिकता ते. तू वेस्टर्न आणि भरतनाट्यम दोन्ही. शिकता. तुला काय आवडतं, वेस्टर्न की भरतनाट्यम? भरतनाट्यम दोन्ही. ओके. भरतनाट्यम पण हो, ओके. घरी भरतनाट्यम करतेस की घरी वेस्टर्न? दोन्ही. दोन्ही. ओके ओके. आता स्कुलान वता तेन्ना गॅदरिंगान बी म्हाका दिसता स्टार ऑलरेडी जाला आसतले ते. तू गॅदरिंग मध्ये केलं पार्टिसिपेट स्कूलमध्ये? हो. हो. सो गॅदरिंगला तू काय केलं ते सांग. हां. या वर्षी गॅदरिंगला तुमच्या? ओके. ते सो त्यांच्या स्कुलात अशें आसा, एक वर्स गॅदरिंग आसता, एक वर्स स्पोर्ट्स डे आसता. सो लास्ट इयर देर वॉज अ गॅदरिंग, सो थंय ताणें डान्स केल्लो. अंदू तांचो स्पोर्ट्स डे आशिल्लो, पूण स्टील ल्हान भुरग्यां खातीर तांणी एक कल्चरल प्रोग्राम दवरलेलो. सो त्या कल्चरल प्रोग्रामाक ताणें डान्स केलो आनी ताणें हुला हूप केल्लें. हुला हूप म्हणजे ते रिंग घेवन कमरे भोंवती फिरोवन. या ओके. सो ते आपूण ते लिटरली घरा शिकला विदाउट एनी फॉर्मल एज्युकेशन. हुला हूप करता ते आनी शी डज इट क्वायट 1 minute 2 minute अशें विदाउट स्टॉप, शेकिंग हर हिप्स एज सच. So she must be already star amongst teacher. येस. सो त्याच्या स्कुलान ताका खूब सपोर्ट केले. इनफॅक्ट जेन्ना जयपूरच्यान आमी वेन शी गॉट अ सेकंड रनर अप अवॉर्ड एट जयपूर एट अ नॅशनल लेवल अमंग ऑल स्टेट पार्टिसिपंट, आनी जेन्ना आमी गोंयांत आली त्याच्या स्कुलान एक ग्रँड वेलकम केल्लें त्याच्या खातीर. म्हणजे तांणी ढोल ताशा वाजोवन ताका फुलां त्याचेर उडोवन अशें ग्रँड वेलकम केल्लें. शी वॉज ट्रिटेड लायक अ ग्रँड विनर इन हर ओन वेज एज सच. जयपुरा इंट्रोडक्शन करून दिले तेन्ना क्लॅप्स पडले. येस, त्याचे इंट्रोडक्शन वॉज वेल एप्रिसिएटेड. आता करून दाखव बघू. जयपूर इंट्रोडक्शन. Hello friends, Swanandi is my name, which means a happy person. Goa, the land of fun, sun and rich culture, is my home. I'm wearing the Goan Kavi art and painted sari, glazuri and carrying Goan lamb divza. Thank you. अरे वा, आता टाळ्या. सो ज्युनियर हे सगळे आता ताजी जे बाकीचे आसा पळय ड्रेसिंग बिसिंग ते कोणा कडल्यान तुमी हे करता? सो ते म्हणजे डिझायन आमीच ठरयता. कित्याक म्हणजे प्रत्येक फॅशनचो युजली एक ट्रेडिशनल रावंड आसतात. सो टिपिकली कितें जाता की नॉर्मल केस महाराष्ट्रीयन म्हटलें की नववारी न्हेसतले, किंवा बंगाली म्हटलें की दे वील हॅव दॅट बंगाल कॉटन सारीज, पंजाबी देन दे वील हॅव दॅट अटायर. सो वी वर थिंकिंग की जयपुरात वेन वी आर रिप्रेझेंटींग अवर स्टेट ऑफ गोवा, ओके, गोवा नॉर्मली कल्चरल रिप्रेझेंटेशनात कुणबी साडी आसता आनी नववारी आसता एज अ पार्ट ऑफ अवर ट्रेडिशन. सो आमी विचार करताले की कितें आमी करूं शकता अशें वीच वील स्टँड युनीक, ओके, आनी वीच वील ऑल्सो शो अ ट्रू कल्चर ऑफ गोवा. सो विचार करता करता आमी इनफॅक्ट लॉट ऑफ पीपल वी स्पोक ऑल्सो हू आर इन द फील्ड ऑफ आर्ट कल्चर बी अशें की बिकॉज वी वॉन्टेड टू शो अ ट्रू कल्चर ऑफ गोवा एट अ नॅशनल स्टेज. आणि त्या खातीर आमी खूब विचार करता करता मागीर आमी वी कम टू अ कन्क्लुजन की वी वील शो अ नववारी साडी वीच इज अ प्रॉपर ट्रेडिशन फॉर गोवा. दो महाराष्ट्रा ऑल्सो हॅव अ नववारी साडी, पण गोवा नववारी साडी इज लिटल डिफरंट दॅन महाराष्ट्रा. आणि तितून आमी दाखोवपाचो यत्न केलो की गोवन जे कावी आर्ट आसा विच इज अ ओरिजिनल फॉर्म ऑफ आर्ट इन गोवा. सो आमी त्याची नववारी साडी जी आशिल्ली ती हँड पेंटेड केली विथ अ कावी आर्ट. म्हणजे त्याची बॉर्डर जी आशिल्ली ती कावी आर्टान पेंट केल्ली, त्याचेर आमी गोवा ड्रॉ केल्लो, गोवन कल्चर तितून दाखयल्लें. सो अशें आमी सगळें केलें. मागीर विचार केलो की फक्त साडी म्हणजे कल्चर जायना न्ही. सो देन वी ऑल्सो प्लॅन अ ज्वेलरी which is made of a handmade jewelry, clay jewelry, okay, which will match with a kavi art also. So त्याचे रायट फ्रॉम बिंदी, कानातले, हातातली कांकणां, पांयातले, कमरपट्टा, बाजूबंद अशी सगळी ज्वेलरी आमी मातयेची केली. ती खंयच्यान करून घेतली तुमी? सो आमकां एक रिसोर्स पर्सन मेळ्ळें. देर इज अ पर्सन कॉल्ड स्नेहा फ्रॉम सांखळी, आनी शी इज इन टू क्ले ज्वेलरी एंड ऑल. शी इज ऑल्सो मेकिंग दिवजा बी अशें सगळें. सो आमी ते सगळे त्याच्या कडल्यान करून घेतले.
तितून सुद्दां परस दिवजा स्टेजीचेर आमी नॉर्मल तेल घालून दिवो लावपाक इट वूड हॅव बीन चॅलेंजींग, कारण रिस्क फॅक्टर आसता, भुरगे ल्हान आसा. सो मागीर तितून आमी बॅटरी बसयली ताका आनी तितून दिवे लायले. सो जस्ट बटन ऑन केलो की दिवे लॅम्प जाताले अशें. तुमचे दोगांचे भरपूर आसा दिसता, तुमचे आनी मिसेसीचे खूब. या तुमकां सुटी बिटी मेळटा? हाव डू यू मॅनेज? ना, सो वी मॅनेज ऑल दीस थिंग्स ऑन विकेंड, ऑन हॉलिडेज, आणि तयारी जी करपाची ज्या खातीर आमी वेगवेगळे कडेन भोंवता बी, ऑल दॅट वी डू आफ्टर वर्किंग अवर्स, म्हणजे रातचे रादर बेसिकली. हाऊ डज एशियन पेंट हॅपन? सो एशियन पेंट हॅपन थ्रू ऑफ रेफरन्स ऑफ अस. म्हणजे आत्ता आमी उमेश मुवी जो रिलीज जाला, वर्धन कामत. सो वर्धन कामत त्याने आमकां रेफरन्स दिलो अबाउट एशियन पेंट्स, आणि मागीर ताचे फोटो शेअर केल्ले आणि थंय ताचें सिलेक्शन जालें. सो इट हॅपन्स थ्रू. तू काय केलं सांग मला, ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये काय असणार? तू शूट कुठे केलं? अल्डोना शूटिंग जालें, अल्डोना जाल्लें, मागीर कलंगूट सायड तेणे कितें, व्हॉट इज हर रोल? सो तू तिथे काय केलं सांग आता? खेळली. ओके, मजा आली? हो. भीती वाटली? नाही ना, आपण नाही घाबरत. ताका शी वॉज कॅमेरा विमरा ऑल्सो शी वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल. सो एशियन पेंट एड जावपाचे पयलीं ताणें 2 यूट्यूब सॉंग्स केल्ले. एक अक्षय नायक, त्याच्या वांगडा देवी म्हालसेचेर ताणें सॉंग केल्लें. सो तितून शी हॅड प्लेड अ रोल ऑफ देवी म्हालसा. आनी त्याच्या पयलीं ताणें देवी कामाक्षीचेर एक व्हिडिओ सॉंग केल्लें. देर ऑल्सो शी प्लेड अ रोल ऑफ देवी कामाक्षी. सो ताका लास्ट इयरच्यान कॅमेरा फेस करपाचो एक्सपिरियन्स मेळ्ळेलो. सो इट हेल्प अस ड्युरींग एशियन पेंट एड. ताका ते खूब हेल्प जालें. सो शी वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ कॅमेरा एंड ऑल. फक्त दोनी कडेन खूब वेगळो एक्सपिरियन्स आशिल्लो. म्हणजे जेन्ना आमी लोकल शूटिंग करता तेन्ना मोर ऑफ अ यू हॅव अ स्कोप की बाबा अशें करुया तशें करुया. वेरएज वेन यू डू विथ सम प्रोफेशनल्स, म्हणजे एशियन पेंटाचे त्यांची टीम आयली ती बॉम्बेच्यान आशिल्ली. सो दे हॅड एवरीथींग डिसायडेड आणि ते तशेंच जावपाक जाय अशें रिक्वायरमेंट आसा. सो तुका अशें नासता की इम्प्रोवायजेशन तूं करतलो किंवा आतां ते अशें करता तर दॅट वील ताची ते अप्रूव्ड स्क्रिप्ट आसतली. सो हांगा ते वचपा मेळना, कांय स्कोप नाशिल्लो. आनी एशियन पेंट इज अ बिग ब्रँड, व्हेरी बिग. लोक रावता हांगा वर्सान वर्स, अख्खे लायफ रावता खुबशे जाण अशे एका खंयच्या ब्रँडा खातीर करपाक. So that way she is lucky, very lucky in fact. You should thank Vardhan Kamath, and yes, we are expecting Vardhan Kamath here tomorrow at this time only for a podcast. Okay, so why advertisement zali taja podcast in advance. Okay, so he referred and then she got a break in that. True. सो आतां तुमकां इन्क्वायरीज येत आसा दिसता म्हाका जाल्यार. हय. सो इनफॅक्ट ताचे न्ही इवन शी वॉज सिलेक्टेड फॉर अ ब्रिक्स समीट जे जाता. आनी ब्रिक्स कंट्रीचो देर इज वन फॅशन शो वीच इज स्टार्टेड फ्रॉम दीस इयर ओनली. ओके. सो जितून मिनी मिस ब्रिक्स आसता, मिस ब्रिक्स आनी मिसीस ब्रिक्स. सो शी वॉज सिलेक्टेड फॉर मिनी ब्रिक्स पेजंट पार्टिसिपंट फ्रॉम इंडिया. शी वॉज ओनली पार्टिसिपंट फ्रॉम इंडिया. अच्छा. फक्त तितून कितें जालें, we were supposed to leave on 28th of February, and from that day only this war situation started. And this event was happening in South Africa. So we could not travel. It was not safe. It was not safe. सुरुवातेक तर काय So rather via South Africa we had to reach to Russia. Ultimate event was happening in Russia. So the travel was risky. That's how we had to back out as such. Maybe next time. Yeah, next time, most likely. Appealing Donald Trump, please stop कर युद्ध. आमच्या बायक तुम्ही चान्स वगडायला तुमच्या खातीर. फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह म्हणजे ताका रेफरन्स अबाउट ब्रिक्स नेशन पेजंट शो शी वॉज सिलेक्टेड फ्रॉम जयपूर ओनली, म्हणजे ज्युनियर मिस इंडियात बिकॉज ऑफ हर परफॉर्मन्स. सो नॅशनली ताका नोटीस केल्लें आनी ताका लागून इंटरनॅशनल ब्रेक मेळ्ळो. सो वन ऑफ द ऑर्गनायझर ऑफ ज्युनियर मिस इंडिया, she referred her, म्हणजे during that show she selected her for BRICS nations summit, म्हणजे where fashion show was to be held as such. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु, अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता.
पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु। शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी। पंचामृता खाओ, हेल्थी जियो। ओके, वन रिजन वाय आय इन्सिस्टेड यू ऑल्सो शूड से इट इज बिकॉज खुबश्या पेरंटांक कळना की हाव डू आय बॅलन्स द थिंग्स. खुबशे जाण म्हणटा की नाका ताजे मागीर स्टडी अफेक्ट जातली किंवा ते तातूनच पडलें जाल्यार मागीर अभ्यासा कडेन लक्ष आसचें ना. हाव डू यू बॅलन्स ऑल दीस थिंग्स? आनी तुमचें सजेशनूय सांगा पेरंट्सांक. हय, सो अशा केसींत कितें जाता न्ही की युजली एक कानमंत्र असो की भुरग्याक तांकां जें आवडटा तें करपाक दिया. तुमी जर तांकां जें आवडटा तें करपाक दिलें जाल्यार तुमकां जाय तें ती करता. म्हणजे आतां जेन्ना आमी ताका ते व्हिडियो पळोवपाक दिता किंवा ताका प्रॅक्टीस करपाक दिता, सो तेन्ना आमी इतलेंच सांगलेलें आसा की ते सगळें जाले उपरांत सांजचो अभ्यास करपाक जाय. तुजो होमवर्क जो कितें आसा तो किंवा जे बाईन कितें सांगलां आसतलें तें करपाक जाय. सो बाय डिफॉल्ट की ते सगळें प्रॅक्टीस जाले उपरांत ते घरा आपूण जावन सांगता ओके आपलें हें जालां, आतां आमी अभ्यास कंप्लीट करुया. सो दॅट आपूण ते मागीर परत करतले व्हिडियोज पळोवन डान्स बी. सो ते ताका फ्रिडम आमी दिला, वीच इज हेल्पिंग रादर. म्हणजे ते अभ्यासूय तितलोच बरो करता, बॅलन्स आउट करता. बॅलन्स आउट जाता, आपुणूच जाता. म्हणजे त्या खातीर आमकां एक्स्ट्रा एफर्ट्स घेवचे पडना बिकॉज शी हॅज फ्रिडम. आमी ताका अशें म्हणना की तूं हें आतां करूं नाका, आतां पयलीं अभ्यास कर, अशें करना. हुशार मुलगी आहे. हां, टीचरचं नाव सांगितलं नाहीस तू, अँड बेस्ट फ्रेंडचं नाव. टीचरचं नाव दीपाबाई, लीनाबाई, आरतीबाई आणि सृष्टीबाई. दीपाबाई, आरतीबाई, लीनाबाई, सृष्टीबाई अँड सृष्टीबाई. तुमची स्टुडंट्स हांगा आसा, स्टुडंट हांगा आसा. अँड बेस्ट फ्रेंड सावी. सावी इज युअर बेस्ट फ्रेंड. सावी तुजी चांगली मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे. ओके. म्हणजे त्याचो आनी एक गुण सांगपाचो की आतां कोणी कितें म्हणटा की फॅशन शो, वेस्टर्न कल्चर नॉट गूड फॉर किड्स बी अशें जनरली अंडरस्टँडींग आसता. पूण ते ह्या बाबतींत इतले सॉर्टेड आसा की घरा ते केन्नाच वेस्टर्न कपडे घालपाना किंवा ते देवळांत वतना केन्नाच चुकून जिन्स शॉर्ट घालपाना. म्हणजे आमच्या घरा लागीं भगवती देवीचें देवूळ आसा आनी कोणाकूय जर ताणें पळयलें की देवळांत येतना जिन्स बी घातले अशें, जाल्यार ते म्हणटा की तेंचे आई बाबा तांकां सांगना की देवळांत वतना जिन्स बी ड्रेस कोड मेंटेन कर. म्हणजे ताका जितलें ताका हें सगळें करपाक आवडटा तितलेंच ताका देवळांत वचपाक आवडटा किंवा देवळांत जे सगळे नवरात्रांनी आमच्या देवळांत जशे उत्सव बी आसता सगळे दीस ते फूल नवरात्र 9 दीस 10 दीस सगळे मखर पळोवन सगळे संपल्या उपरांत थंय म्हाज्या काका कडल्यान ते फुलां घेता. मकराक बोरये काय बांदोड्या? भगवती आमच्या लागींच आसा, थंय बी मकर, थंय मखर आसता. सो ते देवळांतल्यान फुलां घेवन दुसऱ्या दिसा बाईक व्हरून दिता. चारय, आनी एका बाईक न्ही, जरी ताची क्लासीत एकूच बाई आसली तरी 4 बाई तांच्यो ज्यो ज्युनियर भुरग्यांक आसा सगळ्याक व्हरून फुलां दिता की आपूण देवळांतली तुमच्या खातीर फुलां. आनी हें ताचे दर वर्साचें की लास्ट 2-3 वर्सां की ताका देवळांतूय वचपाक तितलेंच आवडटा. देवळांत बसून ते देवाचें स्तोत्र बी म्हणटा. सो दोनी गोश्टी ते स्वताहून बॅलन्स करता की वेस्टर्न कल्चर करपाक जाय तेन्ना वेस्टर्न कल्चरूय करता ड्युरींग फॅशन शोज एज सच, पूण तितलेच इंट्रस्ट घेवन ते देवळांतूय वता. आनी खंयच अशें ना की बाबा आपली संस्कृती सोडून कितें तरी करता अशेंच ना. म्हणजे आय फील मोर प्रावड फॉर दॅट रिजन ऑल्सो. आसपाकूय जाय, कारण बाकीचे एक्सप्लोर करता आसतना आपले स्वताचे सोडूं जायना. म्हणजे आपलो पाया घट्ट आसा तो तसोच मेंटेन केला. हय. आता फुडें कितें, आता पुढे काय आहे तुला सांग, म्हणजे तुला काय करायला आवडतं? सॉरी माझी ओके. मॉडेलिंग. ओके. शो स्टॉपर आशिल्ले ते एका शो स्टॉपर होतीस तू. दिल्लीचो एक डिझायनर ब्रँड आसा किड्स वेअर, सो त्यांचो शो जाल्लो गोंयांत इन द मंथ ऑफ डिसेंबर. सो दे हॅव सिलेक्टेड हर एज अ शो स्टॉपर. सो शी वॉज वन हू, म्हणजे शी वॉज यंगेस्ट अमॉंग ऑल रादर. Yeah, but she was a showstopper. Ideally, I think she would be one of the youngest showstopper. Yes. नाही तुला showstopper. मग आता पुढं काय, आता कुठचं कॉम्पिटिशन आहे, काय करणार आहे? आता नेक्स्ट मंथ कुठे आहे कॉम्पिटिशन? कॅलिकट. ओके. आणि हे तू आता ते घातलंय ते मिनी मिस इंडिया विनर. हे खंय जाल्लें कॉम्पिटिशन?
हे गोंयांतूच जालें. शायनींग स्टार म्हणून एक आसा कंपनी, सो त्यांनी ऑर्गनायज केल्लें. हे जाल्लें डिसेंबरांत. ओके. सो देर ऑल्सो अमंग ऑल पार्टिसिपंट शी स्टूड आउट आणि शी वॉज डिक्लेअर्ड एज विनर. म्हणजे देर वेर मिनी मिस गोवा आशिल्ले, देर वॉज अदर सबटायटल आशिल्ले, पण शी स्कोर्ड हायेस्ट. दॅट्स हाव शी गॉट मिनी मिस इंडिया विनर. आता 18 तारखेक त्याचो आनी एक पेजंट शो आसा, पणजेच आसा. सो देर ऑल्सो शी इज पार्टिसिपेटींग. पणजे या ओपन फॉर पब्लिक. आम्ही येता. आम्ही येऊ बघायला. सो तातून सुद्धा आता म्हाका दिसता लायन अप आसतले. लायन आसा. मे म्हयन्यात 2-3 रनवेज आसा. जुनात 1-2 आसा. सो सध्या तुम्ही बिझी उरला त्याच्या बोर्ड. आणि रिसेंटली शी हॅज डेव्हलप इंटरेस्ट इन एक्टिंग नाव. ओके. सो लास्ट महिन्यात त्याने माता अनुसया प्रोडक्शन म्हणून एक मुंबईची टीम आसा. दे हॅड ऑर्गनायज प्लेस इन गोवा फॉर किड्स. सो शी एक्टेड इन दॅट. अच्छा. सो स्केटिंग करतात ते विसरले आम्ही. स्केटिंग पण करतेस तू? स्केटिंग मध्ये काय काय करतेस? स्केटिंग ब्लॉक. सो स्केटिंगात ताका एक गोल्ड मेडल मेळ्ळा. सूर्यनमस्कार करता. सो आतां समर कॅम्प जाल्लो तेंचो, तितून बाकी भुरग्यां खातीर शी वॉज ट्रेनिंग देम फॉर सूर्यनमस्कार, कारण ते सद्दी सूर्यनमस्कार घराय करता. सो ताणे सूर्यनमस्कार तू ट्रेनिंग दिली? हय. सो ताका सरान सांगलेलें की बिकॉज तू वेवस्थीत करता, भुरग्याक तू करून दाखय, सो दॅट भुरग्याक. सो ह्या शो नंतर तू आम्हाला शिकवणार सूर्यनमस्कार, हो? ओके. सो त्याने ट्रेनिंग म्हणजे ऑलरेडी शी इज ट्रेनिंग. सो ते घरा करता आपण. ओके. देव बरे करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू तुम्ही वेळ दिला म्हणून. थँक्यू. धन्यवाद. ह्या आशिल्ले स्वानंदी जनार्दन भेरे. आणि पॉडकास्ट एका गजाली खातीर आनी खास करून एका मुख्य गजाली खातीर हाडलो आमी तुमच्या मुखार, की जेन्ना भुरग्यांक टॅलंट आसा तेन्ना ते टॅलंट आनी एज्युकेशन, एकाडेमिक्स अँड हॉबी ही बॅलन्स आउट केल्या जाल्यारूच तागेलें फुडें फ्युचर सारकें जाता. आनी दीस इज अ युनीक एग्जाम्पल. आनी ही इज व्हेरी मच फ्रॉम पोंडा, आमच्या मदलेच एक. आणि सो वी कॅन आयडेंटिफाय अवर सेल्फ वीथ हिम, की जे स्वता कामूय करता आसतना ह्या टॅलंटाकूय तेज्या वाव दिवन आपल्या चलये बरोबर विकेंड्सां वचून ताजें टॅलंट शोकेस करपाक मदत करता. आनी स्वानंदी ऑलरेडी शी इज इन एशियन पेंट्स एड. सो IPL पळयता आसतना स्वानंदीक सोदून काडा तुमी एडांतल्यान. तुमी पळयतात हो पॉडकास्ट ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज. कीप वॉचिंग अस. अरे उस प्लान का क्या हुआ? इस वीकेंड पे चले क्या? गाइस, हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन? डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ, गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया, पावरफुल, स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125. ओह नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.